हॅलो, नमस्कार. मी पूजा उजगरे. आज मी आली आहे खारघरमध्ये. नवी मुंबईमध्ये सिडकोनं जी 4,779 घरांसाठी जाहिरात काढली आहे ना, त्यामध्ये बरीचशी घरं म्हणजे 4,229 घरं ही एकट्या तळोजामध्ये आहेत. तर तळोजा सेक्टर 39 मध्ये ही घरं नेमकी कशी आहेत? घरांचा सॅम्पल फ्लॅट तुम्हाला बऱ्याच जणांनी दाखवला असेल. मात्र आजूबाजूचा परिसर कसा आहे, कनेक्टिव्हिटी कशी आहे, हेच मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा. आणि हे सगळं साईट व्हिजिट करायला, तिथे जाण्यासाठी बरीचशी मेहनत लागते, वेळही तिथे द्यावा लागतो. त्यामुळे प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि काही डाऊट्स असतील तर कमेंट नक्की करा. आता मी जेव्हा स्टेशनच्या बाहेरचे ऑटोवाले होते त्यांना विचारलं, तर त्यांनी मला 130 रुपये सांगितले. मी त्यांना शेअरिंगचा पर्याय विचारला, तर ते म्हटले की इथे पुढे चालत जावं लागेल, 5 मिनिटं तुम्हाला चालत जावं लागतं. मग इथे ही काळी पिवळी टॅक्सी मिळेल, ती तुम्हाला 20 रुपयांमध्ये तिथे सोडेल. आता इथे मी गेली. मात्र हे तळोजाचे जे वेगळे सिडकोचे प्रोजेक्ट्स आहेत ना, तिथपर्यंत सोडते. भाग्यश्री झालं किंवा स्वप्नपूर्ती झालं, तिथपर्यंतच ह्या टॅक्सी जातात. अगदी सेक्टर 39 पर्यंत जाण्यासाठी अजून तिथे टॅक्सीचा जो नाका असतो ना शेअरिंगचा, तो स्टँड बनलेला नाहीये. त्यामुळे मी ओला कॅब बुक केली. तिथे मला 220 रुपये भरावे लागलेत. यानंतर बघा, इथूनच मला हे सगळे रायगड रेसिडेन्सी दिसत होती सेक्टर 39 मधली. खूप कमाल दिसत होता हा व्ह्यू. आता इथे तुम्हाला जाताना त्या साईडला जावं लागतं. म्हणजे सिडकोचे जे आधीचे प्रोजेक्ट्स आहेत ना, भाग्यश्री झालं, स्वप्नपूर्ती झालं, तर त्या अलीकडच्या साईडला आहेत. ह्या सगळ्या स्लम एरियाच्या अलीकडे त्या आहेत. पण हे क्रॉस करून आपल्याला तळोजा पूर्ण गाव त्या आउटसाईडला जावं लागतंय. आणि स्लम एरियाला मी नावं ठेवत नाहीये, पण काही भागामध्ये असे गर्दुल्ले राहतात की ज्यामुळे तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो. बाकी स्लम एरियामध्ये तुमच्या आमच्यासारखीच हाडामासाची माणसं आहेत आणि यातून बरीच लोक पुढे प्रगती करतात, हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे. मात्र जर तुम्हाला कधी मॉर्निंग शिफ्टसाठी पहाटे निघायचं असेल किंवा सेकंड शिफ्ट करून उशिरा आलात, तर थोडासा त्रास होऊ शकतो. आता हे तळोजा गाव क्रॉस करून आपण पुढे आलेलो आहोत आणि इथे हा ब्रिज दिसतोय. आणि इथे आजूबाजूला फक्त मोठे मोठे ट्रक पार्क केलेले होते. ते का होते, कसे होते, हे मला माहित नाहीये, पण हे सगळे ट्रकच मोठे मोठे दिसत होते. आणि इथे बघा, तुम्हाला बिल्डिंग्स आता दिसत असतील. हा आहे सिडकोचा प्रोजेक्ट रायगड रेसिडेन्सी, तळोजा सेक्टर 39. इथे 4,239 घरं आहेत आणि सिडकोचे तब्बल 41 टॉवर्स आहेत. म्हणजे सगळ्या बिल्डिंग एकाच फ्लोअरच्या होत्या आणि चांगले त्यांना रंग वगैरे दिलेला होता. त्यामुळे भारी वाटत होता व्ह्यू बघायला. आणि आतमध्ये गेल्यावर पण मस्तच होतं. पण मला इथे सिडकोच्या बिल्डिंग सोडल्या तर आजूबाजूला काहीच दिसलं नाही. म्हणजे मोठा दवाखाना तर सोडाच, पण छोटं मोठं क्लिनिक सुद्धा इथे नव्हतं. छोटा मोठा वडापावचा स्टॉलही नव्हता आणि इतर कोणत्या बिल्डिंगचंही नव्हत्या. आता इथे लोक राहायला आलेली नाहीयेत. म्हणजे ह्या घरांचं पोजेशन तुम्हाला 31 डिसेंबर 2027 ला मिळणार आहे. म्हणजे बरोबर ह्याला 1.5 वर्ष बाकी आहेत. त्यामुळे आजूबाजूला काही अजून विकास झालेला नसेल. जी दुकानं आहेत, हॉस्पिटल्स म्हणा, स्कूल म्हणा, ते अजून बनतील जसं जसं लोक इथे वाढतील तसं. बस स्टॉप, ऑटो स्टँड, रिक्षा स्टँड असं काहीच मला इथे दिसलं नाहीये. आता आपण एंट्री करून जाणार आहोत आतमध्ये. तुम्हाला हा बोर्ड इथे दिसत असेल. बाकी ज्यांचं वर्षाला पूर्ण कुटुंबाचं उत्पन्न 6 लाखांपर्यंत आहे आणि भारतात कुठेही पक्कं घर त्यांना नाहीये, असे लोक यासाठी पात्र आहेत. तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही सिडकोच्या वेबसाईटवरती जाऊन घेऊ शकता. आणि जर तळोजाचा विचार करायचा आहे तर फक्त माझ्या व्हिडिओवर विश्वास ठेवू नका. तुम्ही स्वतः एकदा वेळात वेळ काढून इथे भेट द्या. कारण की घर घेणं हे सोपं नाहीये. तुमचं आयुष्यभराची जी कमाई आहे, ज्या सेव्हिंग्स आहेत, त्या तुम्ही ह्यामध्ये लावणार आहात. EMI भरायचे आहेत, बरंचसं तुम्हाला सगळं नियोजन करून हे घर घ्यायचंय. त्यामुळे एकदा भेट द्या, सविस्तर माहिती घ्या. तुम्हाला जर स्वतःला माहिती मिळत नसेल तर सिडकोच्या ऑफिसला जा, हेल्पलाईन नंबरवरती कॉल करा, साईट व्हिजिट करा आणि मगच हा फॉर्म भरा. कारण इथे घरांची संख्या जास्त आहे, तर तुम्ही जर फॉर्म भरला तर घर लागेलच असं हे लोकेशन आहे. आणि ह्या घरांची किंमत तुम्हाला माहिती आहे ना, 23.5 लाखांपासून सुरू होतीये आणि कार्पेट एरिया 322चा आहे. त्या साईडला बऱ्याच बिल्डिंग होत्या आणि चालतच जायला 10-15 मिनिटं जाते. आणि ह्या साईडला सॅम्पल फ्लॅट आहे. इथे हा क्लब हाऊस आहे. गार्डन वगैरे बनवणं पण सुरू आहे इथे.
आणि त्या साईडला बघाल ना तर बऱ्याच बिल्डिंग्स आहेत इथे. या साईडला फक्त 3 आहेत. त्या साईडला सॅम्पल फ्लॅट आहे तिथे. आणि त्या साईडला शूट करायला जाणं म्हणजे 15 मिनिटं तिथेच जातील. त्यामुळे मी नाही गेली, कारण मी जॉबवरून सुटल्यानंतर इथे गेली होती आणि बराच उशीर होत होता. त्यामुळे म्हटलं पटकन शूट करून आधी आपण वाइंड अप करूया. मग इथे बघा या पायऱ्यांवरून मी गेली आहे आणि इथे एंट्री केली आहे. तर इथे बघा एका ह्या साईडला 2 घरं आहेत आणि ह्या साईडला 2 आहे. आणि इथे हा सॅम्पल फ्लॅट आहे आणि बरेच लोक तिथे आली होती, म्हणजे ह्या घरांना रिस्पॉन्स चांगला मिळणार आहे अशी शक्यता आहे. घर छोटे आहे, आता 322चा एरिया आहे आणि 23.5 लाखांमधून आता कोणतं लक्झरियस घर येणार आहे. आणि ही घरं EWS साठी आहेत, म्हणजे तुम्हाला घरांची जी गरज आहे ना ती पूर्ण होणार आहे. घरांचं जे लक्झरियस घरांचं स्वप्न आहे ना ते नाही पूर्ण होणार. कारण माडा आणि सिडकोचा उद्देशच आहे की ज्यांना घरं नाही आहेत, जे बेघर आहेत, गोरगरीब आहेत, त्यांना हक्काचं घर मिळावं. आता इथे गेल्या गेल्या हा हॉल आहे आणि हॉल समोरच खिडकी आहे आणि एक्झॅक्ट त्याच्या बाजूला किचन आहे. किचनसाठी वेगळं पार्टिशन नाहीये, पण तुम्ही ते बनवू शकता. पण सिडकोनं ते दिलेले नाहीये. एल शेपमध्ये हे किचन आहे, छोटंसंच आहे पण चांगलं आहे. आणि इथे बेसिन होतं आणि बाहेर एक्झॉस्ट फॅनसाठी वगैरे पण खिडकी तुम्हाला दिलेली आहे आणि ब्लॅक कलरचं मार्बल इथे. आणि ह्या जर किचनच्या वर तुम्ही बघाल तर तुम्हाला स्टोरेजसाठी जागा आहे आणि खाली सुद्धा इथे स्टोरेजसाठी बरीचशी जागा आहे. जे ट्रॉली किचन असतं ना ते तुम्ही करू शकता आणि बाजूला एक छोटासा फ्रीज ठेवू शकता. हॉलमध्ये पण तुम्हाला हे स्टोरेजसाठी वरती बघा दिसेल. बऱ्याचशा बिल्डिंग मधल्या घरांमध्ये ते असतं. याच्यामध्ये कपाट बसवतात आणि त्याच्यामध्ये काही वस्तू वगैरे ठेवायचं असेल तर ते तुम्हाला ठेवता येतात. खिडकीमधून व्ह्यू वगैरे चांगला दिसेल. आता हा सॅम्पल फ्लॅट आहे. ॲक्च्युअलमध्ये तुम्ही कोणता फ्लोअर, कोणती बिल्डिंग चूज कराल त्यावरून तुमचा व्ह्यू डिपेंड करणार आहे. यानंतर समोर खिडकीच्या बाजूला किचन आणि बाजूलाच हॉल आहे इथे. आधी मध्ये बाथरूम आणि बेसिन आहे. टॉयलेट आणि अंघोळीचं जे वॉशरूम आहे ते वेगवेगळं इथे. इंग्लिश टॉयलेट आता सॅम्पल फ्लॅटमध्ये तरी दिसतंय आणि फिटिंग्स वगैरे तुम्ही बघू शकता. शॉवर वगैरे आहे आणि व्हेंटिलेशनसाठी सुद्धा इथे जागा आहे. पण वॉशिंग मशीन कुठे ठेवायची? वॉशिंग मशीनसाठी नाही आहे जागा. आणि छोटंसं बेसिन आहे की ज्याच्यामध्ये हात धुता येईल का नाही हा प्रश्न आहे. आणि हा होता हॉल. हॉलमध्ये पण खिडकीच्या वर आणि खाली तुम्हाला स्टोरेजसाठी जागा आहे आणि ही मोठी खिडकी आहे आणि ह्या साईडला पण तुम्हाला स्टोरेजसाठी जागा मिळेल. तुम्ही जर याच्यामध्ये म्हणाल ना की मास्टर बेड बसवू आम्ही, तर तो बसणार नाही असं मला तरी वाटतंय. नॉर्मल छोटा बेड असतो ना ज्याच्यावर 2-3 जण झोपू शकतात, असा बेडच इथे मावेल आणि एखादं कपाट. आणि ही लॉबी बघा, 2 लिफ्ट होते आणि एका फ्लोअरवरती 8 घरं होती इथे. या साईडला 2, इथे 2 आणि एंट्रीच्या इथे 2 आणि दोन्ही साईडला एंट्री आहे. ही मी जिथे सॅम्पल फ्लॅट बघितला ना त्याच्या समोरची ही एंट्री आहे बघा. म्हणजे स्पेस मोकळी आहे अगदी. तुम्हाला समोर एखादा तुमचा कार्यक्रम वगैरे असेल ना तो होऊ शकतो. आणि ह्या घरांचं म्हणजे सेफ्टी पण खूप चांगली आहे. तुम्हाला जर फायरचे पाईप्स असतात ना ते अगदी घरामध्ये पण आहेत, पूर्ण बिल्डिंग्समध्ये पण आहेत. 2 लिफ्ट आहेत आणि पायऱ्यांना तुम्हाला यायला 2 ठिकाणी एंट्री आहे. त्यामुळे ते मस्त होतं. आता हे सगळं बघून मी निघाली आहे. तुम्हाला हे रायगड रेसिडेन्सीच्या सगळ्या 41 टॉवर्स आहेत ना ते दिसत असतील. आणि ट्रक बघा किती मोठे मोठे आहेत. या साईडला खूप ट्रक होते आणि ऑटो वगैरे तर मला खूप कमी दिसले इथे. म्हणजे प्रोजेक्ट खूप चांगला आहे, पण लोकेशनचा विचार कराल ना तर माझ्या मते हे लोकेशन चांगलं नाहीये इतकं. कारण की तुम्हाला माहिती आहे ना की एखादा छोटा ब्रिज बनायला सुद्धा 5-10 वर्ष हे लोक लावतात. तर आजूबाजूला अजून बरेचसे डेव्हलपमेंट करायची आहे. तिथे हॉस्पिटल, शाळा, बस स्टँड असेल, ऑटो स्टँड असेल, हे सगळं उभारायचं आहे. त्याला किती वर्ष जातील याचा विचार केलाय का? कारण हे नेते एका छोट्या कामासाठी, म्हणजे निवडणुकीच्या आधी आश्वासन देतील, निवडून आल्यानंतर उद्घाटन करतील, 5-10 वर्ष एका छोट्या मोठ्या कामाला लावतात. तर इथे तर बरीच डेव्हलपमेंट अजून बाकी आहे. त्यामुळे तुम्हाला जर राहण्यासाठी नाही, मात्र तुम्हाला जर इन्व्हेस्टमेंटसाठी विचार करायचा असेल तर करू शकता. पण राहण्यासाठी किंवा रोजचं जर मुंबई ठाण्याला ट्रॅव्हलिंग करायचं आहे कामासाठी, कॉलेजसाठी, तर हे नाहीये तसं परफेक्ट. थोडंसं रिस्की लोकेशन आहे रात्री येण्या जाण्यासाठी सुद्धा.
ते बघा एक्झॅक्ट बिल्डिंगच्या समोरचा हा व्ह्यू आहे, की समोर नुसते ट्रक्स, स्क्रॅप ट्रक्स असतात ना, तेच इथे मला दिसत होते. याच्यापेक्षा जास्त चांगलं तर मला माडाची जी भंडारली मधली घर आहेत ना, गोठवली गाव आणि भंडारली मधली, ती योग्य वाटली. बघा, घर तुम्हाला घ्यायचंय, तुम्हाला राहायचंय, एकदा इथे येऊन साईट व्हिजिट करा, आजूबाजूचा परिसर पहा, मगच तुम्ही निर्णय घ्या. माझ्याच पूर्ण व्हिडिओवरती एकेरी विश्वास ठेवू नका. बाकी या घरांबद्दल तुमचं मत काय, कमेंट नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.